जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 9वा गुण रूप नाम. समास 9वा संदेह वारण नाम. श्रीराम समर्थ. ब्रह्म वारिता वारेना, ब्रह्म सारिता सरेना, ब्रह्म काही ओसरेना एकीकडे. श्रीराम समर्थ. बघा दशक 9वा काय आहे? गुण रूप नाम. आपण बघितलंय गुण रूप नाम भगवंताचं. अखंड कुणाचं आहे हो? गुण रूप नाम त्या परमेश्वराचं आहे. आता हा दशक 9वा आणि समास 9वा दिलाय समर्थांनी. काय हो? संदेह वारण नाम. गेलेला समास कोणता होता? देहांत निरूपण नाम. आता समर्थांनी काय केलंय? संदेह वारण म्हणजे काय हो? आपल्याला नेहमी काय येतो? संदेह अंतरी. परमार्थाच्या ठिकाणी नेहमी काय येतो? संदेह येतो. इतर ठिकाणी आपण संदेह घेत नाही. मग इथं काय सांगितलंय? ब्रह्म वारिता वारेना म्हणजे काय? ब्रह्म निवारण करायला गेलो तर त्याचं काय होत नाही? निवारण होत नाही. ब्रह्म वारिता वारेना म्हणजे काय हो? ब्रह्मा निवारण करायला जरी गेलो तरी काय होत नाही हो? त्याचं निवारण होत नाही. ब्रह्म सारावयास गेलो म्हणजे ब्रह्म सारिता सरेना म्हणजे काय हो? ब्रह्म सारायला जर गेलो तर ते काय होत नाही? सरत नाही. सरते का आपल्याला ते? अहो ते ब्रह्म आहे. ते काय हो? म्हणजे सारावयास जरी गेलो आपण तरी ते काय नाही? सरत नाही. ब्रह्म काही ओसरेना एकीकडे. क्षणभर सुद्धा काय होत नाही हो? एका बाजूस होत नाही. एकीकडे होतंय का ब्रह्म? नाही होत. ब्रह्म भेदिता भेदेना, ब्रह्म छेदिता छेदेना, ब्रह्म परते होयना केले तरी. ब्रह्म भेदिता भेदेना. ब्रह्माचा भेद होत नाही. तोडायला गेलं तर काय होत नाही हो? तुटत नाही. व एकीकडे ढकललं तरी एकीकडे जात नाही. अहो ते ब्रह्म आहे. ते काय होत नाही हो? आपण त्या ब्रह्माचं निवारण करायला गेलो तर होणार आहे का? त्याला सरकवायला गेलो, आता म्हणू की बाबा चला आपण त्या ब्रह्माला एकाच बाजूला करूया, होतंय ते ब्रह्म? क्षणभर सुद्धा त्या ब्रह्माला आपण काय करू शकत नाही? बाजूला करू शकत नाही. ब्रह्माला त्या भेदायला त्याचा भेद करू शकत नाही. म्हणजे आणि छेदता म्हणजे तोडायला गेलो तरी ते काय होत नाही? तुटत नाही. आणि इकडं तिकडं त्याला हलवायला गेलो तर ते हलत नाही, कुठेही जात नाही. म्हणजे एकीकडं ढकललं तरी ते एकीकडं काय होत नाही? जात नाही. ब्रह्म खंडेना अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड शिरकले मध्ये. ब्रह्म खंडेना अखंड. ब्रह्म कसा आहे हो? त्याला आपण खंडन करू शकत नाही त्या ब्रह्मांडाचं, म्हणजे त्या ब्रह्माचं. म्हणजे ब्रह्म कसं आहे? अखंड. आणि ब्रह्म अखंड असल्यामुळे काय होत नाही? ते खंड पावत नाही. ब्रह्माच्या ठिकाणी दुसरेपणाचे बंड नाही. तर मग हे ब्रह्मांड मध्ये कसे शिरले, कसे शिरकले म्हणजे काय हो? ह्या ब्रह्मांडाला कुणाचंच काय हे नाहीये, ते स्वतःचंच आहे ना. ब्रह्म कसा आहे हो? स्वयंपूर्ण अखंड आहे. त्याला कुणी खंड करू शकत नाही. मग हे ब्रह्म कसं काय झाले? शिरकले ब्रह्मांडामध्ये, असा श्रोत्याचा काय आहे हो? हा प्रश्न आहे. काही निर्माण होतो, काही संदेह अंतरी काय होतो? आपल्याला निर्माण होतो. नको त्या गोष्टीचा विचार आपण काय करत असतो? काय करत असतो? आपलं आयुष्य किती आहे हो? समर्थ म्हटले आपलं आयुष्य एक शतक आहे. म्हणजे आता त्यामध्ये पण आपण कितपर्यंत आपलं आयुष्य आपल्याला काही माहीत नाहीये. म्हणजे कलियुगात 100 वर्ष कमीत कमी सांगितलेलं आहे, जे जास्तीत जास्त 100 वर्ष, आणि 60च्या पुढे 100च्या मध्ये असं काय आहे हो? कलियुगामध्ये आयुष्य आहे. इतर जे युग होती त्यामध्ये आयुष्य भरपूर होतं माणसाला, परंतु ह्या कलियुगामध्ये काय केले हो? खूपच कमी आयुष्य दिले. आणि त्या कमी दिलेल्या आयुष्यामध्ये परमार्थ आपण करतोय, बरोबर आहे, परंतु अनेक शंका कुशंका घेऊन काय करतोय हो?
अंतरी भरलेत आपल्या, ह्या सगळे काय आहेत, संदेह भरलेले आहेत. समर्थांनी आपल्यासाठी काय केलंय हो, अखंड आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या दासबोध ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. हे आपल्याला पडलेले प्रश्न आहेत, अखंड आपण प्रश्न विचारतोय आणि समर्थ अखंड काय देत आहेत हो, उत्तर देत आहेत. प्रत्येक प्रश्नाचं, छोट्या छोट्या प्रश्नाचं उत्तर समर्थ आपल्याला देत आहेत. लहान मुलांसारखं काहीही आपण प्रश्न विचारतोय समर्थांना, काहीही प्रश्न विचारतोय तरी देखील समर्थांनी, आपण आतापर्यंत पाहत आलोय, गुरु शिष्यांचा संवादच आहे ना. या दासबोध ग्रंथ म्हणजे गुरु शिष्यांचा संवाद आहे. आणि या गुरु शिष्यांमध्ये शिष्याला सतत प्रश्न पडतो ना. शिष्य म्हणजे कोण हो, तुम्ही आम्हीच. आपल्याला नेहमी संदेह निर्माण होतो काय, की हे ब्रह्मांड काय आहे, अखंड आहे ब्रह्मांड, हलता हलत नाही. मग हे कसं म्हणजे या ब्रह्मामध्ये हे ब्रह्मांड कसं शिरकलं मधोमध, हा काय आहे आपला प्रश्न आहे. बघा, पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोळ रचना कोण्या प्रकारे झाली परब्रह्मी. काय सांगितलंय हो, पर्वत पाषाण शिळा शिखरे. आपण बघतो अनेक आहे, ह्या आपल्या भारत देशामध्येच बघा ना, पर्वतांची संख्या अनेक आहेत, अनेक पर्वत आहेत. आपण नावं वेगवेगळी दिलेली आहेत आणि त्यांचे आकार उकार काय आहेत वेगवेगळे आहेत. तसेच पाषाण आहेत, शिळा आहेत, शिखरे आहेत, अनेक स्थळे व स्थळांतरे इत्यादी. म्हणजे असं एवढं काय आहे हो, ही भूगोळ रचना अनेक आहेत, शिखरे अनेक आहेत, हे पाषाण अनेक आहेत, अनेक स्थळे आहेत, किती ठिकाणं आहेत हो. या पूर्ण किती आहेत जगामध्ये, कितीतरी अनेक देश आहेत. प्रत्येक देशाची भूगोळ रचना एकसारखी आहे का, सगळ्यांची वेगवेगळे. हे सर्व कशामध्ये समाविष्ट आहे हो, हे सर्व हे भूगोळामध्ये काय आहे, हे सगळं समाविष्ट आहे. आणि ही भूगोल रचना परब्रह्मामध्ये काय आहे हो, परब्रह्माच्याच ठिकाणी आहे ना. सर्व काय आहे, कुठं आहे हो, हे सगळं परब्रह्मी. म्हणजे हे जी भूगोल रचना, श्रोत्याचा प्रश्न काय आहे, हे नाना प्रकारे म्हणजे अनेक देश आहेत, त्यांची भूगोल रचना वेगवेगळे आहेत. अनेक, थोडक्यात तसंच सांगायचं आहे ना, पर्वत पाषाण शिळा शिखरे असे वेगवेगळे आहेत, अनेक आहेत. आपल्याला आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक आपला भारत देश सोडून अजून आपण गेलेलोही नाही पलीकडे दुसऱ्या देशांमध्ये. म्हणजे आपण आता टी व्हीवरती यूट्यूबवरती बघत असतो बघा, काय हो, अनेक देशांची रचना काय आहे, तिथलं वातावरण वेगळं आहे, प्रत्येक ठिकाणांचं हवामान वेगळं आहे, प्रत्येक जीवनशैली वेगळी आहे. मग हे सगळं परब्रह्मी झालं कसं, असा प्रश्न आहे श्रोत्याचा, बरोबर ना. आपण म्हणतो ना, अरे आता ठराविक देशाची रचना, खूप काही देश तर खूप सुंदर आहेत दिसायला, स्वर्गाहून सुंदर देश आहेत. मग ही अशी भूगोळ रचना परब्रह्मी झाली कशी, असं कुणाचं मत आहे, श्रोत्याचं. भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोळामध्ये, पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, काय आहे हो, हा पूर्ण ब्रह्मामध्ये भूगोल आहे आणि ब्रह्म आहे भूगोलामध्ये. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, ब्रह्मामध्ये भूगोल आहे आणि भूगोलामध्ये ब्रह्म आहे. विचार केला तर ही एकमेकात असलेली प्रत्यक्ष दिसतात ना आपल्याला. डोळ्याने काय दिसतात, प्रत्यक्ष दिसतात, डोळ्यांना दिसतो ना आपल्याला. भूगोल म्हणजे काय हो, रचना. ह्या देशाचा नकाशा, एक तरी नकाशा एकासारखा आहे का हो, नाहीये. प्रत्येक भाग म्हणजे कोणीच कोणाचं एकसारखं नाहीये. मग अशी रचना कशी निर्माण झाली, आणि तीही आणि अशी रचना निर्माण कोणी केली, असा प्रश्न पडतो ना आपल्याला नेहमी. तसंच ब्रह्मामध्येच भूगोल आहे आणि भूगोलामध्येच ब्रह्म आहे. म्हणजे आपण जर विचार करायला गेलो तर आपल्याला काय वाटतं, हे दोन्ही काय आहे, एकामध्ये एक आहे असं आपल्याला डोळ्यानं दिसत असतं. ब्रह्मी भूगोळे पैस केला आणि भूगोळही ब्रह्मे भेदिला,
विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता. ब्रह्मामध्ये भूगोलाने आपल्यापुरती जागा काय करून घेतली व भूगोलाचाही काय केला, ब्रह्माने भेद केला, ते आत शिरले. अशा प्रकारचा अनुभव विचार केला असता काय येतो आपल्याला, प्रत्यक्ष दिसून येतो. म्हणजे काय हो, भूगोल ब्रह्मी भूगोळे पैसे केला, म्हणजे ब्रह्मानेच काय हो भूगोलाची रचना केली आहे. आणि भूगोलाला भेदलंय पण कुणी हो, ब्रह्मानेच भेदलेला आहे. हा आपल्याला विचार पाहता काय येतो, प्रत्यय येतो. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले, हे तो पाहता नीटची झाले. परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले, हे विपरीत दिसे. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले म्हणजे काय हो, की ब्रह्माने ब्रह्मांडाचा भेद केला. हे म्हणणे आपल्याला कसं वाटतं, विचार करायला गेलो तर ब्रह्माने ब्रह्मांड भेदिले हे ऐकायला काय होतं, जरा बरं वाटतं. परंतु हे तो पाहता नीटच झाले, हे व्यवस्थित आहे. हे बोलणं कसं आहे, व्यवस्थित आहे. की ब्रह्माने काय केलं, ब्रह्मांड भेदिले म्हणजे ब्रह्माने ब्रह्मांडाचा भेद केला. हे विचार करायला गेलं तर हे योग्य वाटतं, हे विधान काय वाटतं, योग्य वाटतं. परंतु ब्रह्मांडाने ब्रह्माचा भेद केला, परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले, हे विपरीत दिसे. म्हणजे काय, ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले म्हणजे काय, ब्रह्माला ब्रह्मांडाने काय केलं, भेदलं. हे म्हणणं काय वाटत नाही व योग्य वाटत नाही. कोणाला, श्रोता म्हणतो की समर्था, ब्रह्माने ब्रह्मांड भेदिले हे म्हणणं योग्य वाटतंय, परंतु ब्रह्मांडाने ब्रह्म भेदिले हे म्हणणं जरा थोडं काय वाटतंय, अयोग्य वाटतंय. भेदिले नाही म्हणावे, तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे, हे सकळास अनुभवे दिसत आहे. आता भेदलं नाही म्हणावं तरी काय हो, ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे काय आहे, भेदलं नाही म्हणावं तरी ब्रह्मामध्ये ब्रह्मांड स्वाभाविकपणे असल्याचं सर्वांना काय दिसत आहे, स्पष्ट दिसतंय ना. ब्रह्मामध्येच काय आहे, ब्रह्मांड आहे, हे सर्वांना अनुभवावर ते काय दिसत आहे. तरी हे आता कैसे झाले, विचारून पाहिजे बोलिले, ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वचन. तरी हे आता कैसे झाले म्हणजे हा श्रोत्याचा, तेव्हा आता हे कसं झालं ह्याचा विचार करून समर्थ आम्हाला सांगितलं पाहिजे. ह्याप्रमाणे शंका घेऊन ती श्रोत्यानं काय केली आहे, विचारली. बरोबर ना. कारण आतापर्यंत काय हो, ब्रह्म वारिता वारेना, ब्रह्म सारिता सारेना, हे सर्व काय आहे, श्रोत्याची शंका आहे. श्रोत्यानं आशंका घेतली ना, संदेह वारण नाम, संदेह घेतलाय, वारण करायचंय. म्हणजे काय हो, त्या संदेहाचं निवारण करण्याचं काम समर्थ या समासात करत आहेत आणि करतातच. प्रत्येक समासामध्ये श्रोत्याने प्रश्न केलाय समर्थांना, आणि श्रोत्याच्या छोट्या छोट्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं काम कुणी केलंय हो, समर्थांनी केले. आपल्यासाठीच आहे ना हे सर्व. हा म्हणजे आलेला समर्थ आपल्यावर रागवत नाहीत की ह्याला संदेह येतोय. कधी कधी बघा शब्दाने कठोर शब्द वापरतात, परंतु कठोर शब्द वापरून देखील काय करतात व आपल्या प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला सरळ उत्तर देतात. आपल्याला पटेल, आपल्याला रुचेल असं उदाहरणासहित काय देतात व समर्थ आपल्याला उत्तरं देत असतात. आणि आपल्याला कितीही आपल्या प्रश्नाचं निवारण केलं तरी आपण काय करतो, आहेच पुढच्या आठवड्यामध्ये परत दुसरा प्रश्न घेऊन आहेच आपण. आणि प्रत्येक प्रश्नाचं म्हणजे आपल्याला संदेह येतो ना, आंतरिक काय उभा राहतो आपल्या संदेह, विषय आहे ना तो, पेटीतला विषय आहे संशय निर्माण होतो आपल्यामध्ये. आणि त्या संशयाचं निराकरण म्हणजे निवारण करण्याचं काम कोण करतात, समर्थ करतात. कारण का हो, काही प्रश्न घेऊन जातात, काय संदेह. आता एक जण गेला आणि काय म्हणाला, समर्थांना म्हणाला की काय नाही, चांगदेव महाराज वाघावरती बसून हातात काय साप घेऊन, आपल्याला माहिती आहे चाबूक कशाचा होता हो, चांगदेव महाराजांचा. अखंड ज्ञानी चांगदेव महाराज कसे होते, ज्ञानी होते.
बघा, एक जण गेला दास, स्त्री सदस्य गेला समर्थांकडे आणि म्हणाला की समर्था, चांगदेव महाराज काय हो वाघावर बसून येतात. म्हणजे तो स्त्री सदस्य जास्त श्रवणातला नव्हता, नुकताच श्रवणाला जायला सुरुवात केलेली, आणि त्यानं काय केलं, प्रश्न विचारला. त्याला खोडी काढावी असं वाटलं, समर्थांची काय काढावी, खोडी काढावी असं वाटलं. आणि त्यानं काय केलं, विचारलं की तुम्ही पण काय करा समर्था, त्या चांगदेव तुमच्याकडे पण सामर्थ्य आहे ना, मग त्या चांगदेव महाराजांसारखं तुम्ही काय करा, वाघावरती बसून या आणि नागाचा काय करा, चाबूक करा. थोडा वेळ समर्थांनी विचार केला आणि उत्तर दिलं समर्थांनी त्याला, समर्पक उत्तर दिलं. समर्थ म्हटले, हो, चांगदेव महाराज वाघावरती का बसून आलेले, कारण समोरून ज्ञानेश्वर महाराज, ती चारी भावंड कशावरती बसून आलेली, भिंतीवरती बसून आलेली, बरोबर. समर्थ म्हणाले, ठीक आहे, तू भिंतीवरती बसून ये पुढून, मी पण काय येतो, वाघावरती बसून येतो, चाबूक घेऊन येतो सापाचा. म्हणजे कोणीतरी तो कार्यभाग कशासाठी करावा लागलेला त्यावेळेस, ज्ञानेश्वर महाराजांना निर्जीव भिंत का चालवावी लागलेली हो, कारण चांगदेव महाराजांना आलेला अहंकार घालवायचा होता. आता ह्या युगामध्ये ती गरज आहे का, या आता चालू काळात समर्थांना माहिती आहे या गोष्टीची गरज नाहीये. म्हणून समर्थांनी त्याला समर्पक उत्तर दिलं, तू पण ये बाबा पुढून, कोणतरी आल्याशिवाय मी कसा येणार. म्हणजे समोरून ती व्यक्ती तशी आली पाहिजे ना. म्हणजे अशा प्रकारचे काही प्रश्न विचारतात, काही प्रश्नांचे, आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समर्थ त्याला पटेल असं देतात प्रत्येकाला. म्हणजे इथं काय सांगितलंय की तरी हे आता कैसे झाले, विचारून पाहिजे बोलिले, ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वचन. म्हणजे काय केलं पाहिजे, श्रोत्यांचं आक्षेप वचन आहे ते काय केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, त्यांच्या संदेहाचं निवारण केलं पाहिजे. आता त्यावर समर्थ काय म्हणतात बघा, आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोत्तर, येते पडले की विचार संदेहाचे. जसं त्या व्यक्तीला उत्तर दिलं तसंच आपल्याला पण काय म्हणतात समर्थ, आता याचं काय, ह्याचे उत्तर नीट शांत होऊन सावधपणे ऐका, कारण हे संशयाचे विचार आहेत. समर्थ काय म्हणतात, हे जे तुम्ही विचारताय ना ते कशाचं विचार आहेत, संशयाचे विचार आहेत. आणि ते संशयाने एखादा घर केलं माणसाच्या जीवनामध्ये तर माणसाचा काय होतो, शेवट होतो त्यामध्ये. म्हणून संशयाचं काय करतायत समर्थ, निवारण करतायत. तरी हे ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे, आणि दिसे म्हणो तरी नासे, आता हे समजती कैसे श्रोते जन. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे, म्हणजे ब्रह्मांड नाही म्हणावं तरी ते काय होते व आपल्या डोळ्यांना दिसतंय, आणि दिसते म्हणावं तर ते काय आहे, मिथ्या आहे. आपल्याला माहिती आहे जी जी गोष्ट डोळ्यांना दिसणार आहे ती नाश पावणार आहे कल्पांतकाळी, बरोबर ना. मग ब्रह्मांड नाही म्हणावे तर ते दिसते, आणि दिसते म्हणावे तर ते काय आहे, मिथ्या आहे. आता आता हे समजती कैसे श्रोते जन. आता हे श्रोत्यांची कशी समजूत, म्हणजे श्रोत्यांना काय हो हा प्रश्न कसा वाटेल. तव श्रोते झाले उद्दित, अहो म्हणती सावचित्त, प्रसंगे बोलो उचित प्रत्युत्तर. तव श्रोते झाले उद्दित, तेव्हा श्रोते काय झाले, उत्कंठित झाले, जागे झाले, आणि काय म्हणतायत, समर्थ काय म्हणतायत, तुम्ही सावध असा, सावध व्हा, प्रसंगानुसार योग्य ते उत्तर देऊ. समर्थ काय म्हणतात बघा, प्रसंग आता सांगितला ना की समर्थ म्हणले सावध होऊन श्रवण करा, कारण का हो, प्रसंगानुसार उत्तर मिळतील तुम्हाला. जसं त्या श्रोत्याला प्रश्न पडलेला की समर्थांना काय म्हणाला, तुम्ही पण या वाघावरती बसून आणि नागाचा चाबूक करून, त्यावर समर्थ काय म्हणाले, ठीक आहे बाबा मी येतो इकडून, पण समोरून कोणीतरी भिंतीवर चालत आलं पाहिजे ना, भिंत चालवत आलं पाहिजे ना. तू ये भिंतीवर बसून, मी येतो इकडं वाघावरती बसून. म्हणजे समर्थ म्हणतात असं
म्हणजे योग्य प्रकारे त्या संदेहाचं काय झाले पाहिजे व निवारण झाले पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात, प्रसंगानुसार आम्ही पण काय देऊ, योग्य उत्तर देऊ. फक्त तुम्ही काय राहा, सावध राहा. नाहीतर ऐकायचा एक आणि उत्तर मिळायचं दुसरं. बघा बरेचसे माणसं काय करतात, गैरसमज करून घेतात. म्हणून समर्थांना नेहमी आपल्याला सांगावं लागतं की काय श्रोते सावध होऊन श्रवण करा. कारण एखादा चुकीचा भाग घेऊन गेला तर काय होईल, मनामध्ये घर संदेह करून राहील आणि आपली काय होणार नाही, सुटका होणार नाही. घोकत राहू ना आपण. म्हणजे कोणताही प्रसंग असू द्या, प्रत्येक श्रवण उत्तमाचं काय करायचं, श्रवण करायचं. जेणेकरून आपल्या काय होईल, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं असतं. आणि काय होतं माहिती आहे का, आपण बघा एखादा आपल्याला प्रश्न पडतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर कशात असतं, श्रवणामध्ये दिलेलं असतं. आणि त्या उत्तराच्या टायमिंगला जर आपण झोपलो तर काय होणार आहे, ते उत्तर निघून जाणार आहे. म्हणून काय करायचंय, तव श्रोते झाले उद्दित, अहो म्हणती सावचित्त, प्रसंगे बोलो उचित प्रत्युत्तर. त्यासाठी समर्थ काय सांगतात, तुम्हाला जो प्रश्न पडला आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर श्रवणामध्ये दिलेलं आहे. वेळोवेळी आम्ही ते उत्तर देऊ, परंतु ते उत्तर तुम्ही काय करा, सावध होऊन ऐका. आकाशी दीपास लाविले, दीपे आकाश परते केले, हे तो घडे ना पाहिले पाहिजे श्रोती. आकाशी दीपास लावले, आकाशामध्ये दिवा लावला म्हणून दिव्याने आकाश पलीकडे ढकलले असं काही होत नाही. बरोबर ना. आकाशात दिवा लावला म्हणून दिव्यानं आकाश पलीकडे ढकललं असं होतं का, नाही होते. तसं ब्रह्मात ब्रह्मांड भासले म्हणून ब्रह्म अभंग अखंड आहे असे म्हणण्यास कोणताच म्हणजे प्रत्यय नाही. असं म्हणण्याला काय अडचण आहे का, नाही ना. समर्थाने काय म्हणजे बघा, आपण म्हणतोय की ब्रह्मामध्ये ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडाने ब्रह्म भेदले असे म्हणू शकत नाही. तर समर्थ काय म्हणतायत की बाबा आकाशामध्ये दिवा लावला तर त्या दिव्यानं आकाश ढकललं असं आपल्याला म्हणता येईल का. तसं ब्रह्मात ब्रह्मांड भासले म्हणून ब्रह्म अखंड आहे असे म्हणण्यास कोणताच प्रत्यय नाही. ब्रह्म काय आहे, अखंडच आहे. जरी त्यामध्ये ब्रह्मांड असेल तरी ते ब्रह्मांडाने भेदलं ब्रह्माला असं म्हणता येत नाही. ब्रह्म काय आहे, अखंडच आहे असं समर्थांना सांगायचंय. म्हणजे आकाशात दिवा लावला म्हणून दिव्यानं आकाश ढकललं असं म्हणत नाही ना आपण. तसं त्या ब्रह्मामध्ये ब्रह्मांड आहे म्हणून काय ब्रह्म भेदलं असं आपण म्हणू शकत नाही. ब्रह्म काय आहे, अखंडच आहे. आप तेज अथवा पवन, सारून शक्ती गगन, गगन पाहता सगन चढेल कैसे. आप तेज अथवा पवन म्हणजे काय समर्थांना म्हणायचंय, पाणी, अग्नी आणि वायू ह्यापैकी कोणीही आकाशाला काय करू शकत नाही, व बाजूला सरकू शकत नाही किंवा बाजूला सारू शकत नाही. आकाश पाहिले तर काय आहे, चोहीकडं चारी बाजूंना काय आहे, घनदाट पसरलेलं आहे. जिथं आणि घनदाट भरलेलं आहे आणि ते चळणार कसं, चळू शकत नाही ना. म्हणजे बघा आपली नजर जिथपर्यंत जाईल, आपण बघा लहानपणी आपण काय करायचो बघा, ते आपल्याला वाटायचं आकाश आलं जवळ. परंतु आपण जिथपर्यंत जाऊ, हजारो किलोमीटर जरी गेलो तरी ते आकाश आपल्याला जवळ असल्यासारखंच वाटतं का नाही, ते टेकल्यासारखं वाटतं. परंतु ते आपण तिथपर्यंत जाऊ शकतो का, नाही. म्हणजे ते काय आहे, अखंड आहे आणि ते चळणार कसं, नाही चळू शकत. म्हणजे आप तेज, पाणी, अग्नी, वायू हे कोणीही आकाशाला काय शकत नाही, ढकलू शकत नाही किंवा बाजूला करू शकत नाहीत. अथवा कठीण झाली मेदनी, तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन,
अथवा कठीण झाली मेदनी म्हणजे काय काय सांगितलंय, पृथ्वी कितीही कठीण असली तरी आकाश तिच्यात शिरून चाळणी करून सोडते. म्हणजे पृथ्वीचे सारे अंग भेदून आकाश राहिले आहे. समर्थ काय म्हणतात की पृथ्वी कितीही कठीण असली तरी आकाश तिच्यात शिरून काय करतं, चाळणी करून सोडते. म्हणजे पृथ्वीचे सारे अंग भेदून आकाश काय आहे, राहिले आहे. आकाशातच पृथ्वी आप तेजू वायू असूनही आकाश हे काय आहे हो, सगन व अचल आहे. समर्थांना हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे का नाही. म्हणजे त्या आकाशामध्ये हे बाकीचे असून म्हणजे बाकीचे कोणते, आप तेज वायू म्हणजे पृथ्वी आप तेज वायू हे काय आहेत व पंचतत्व आहेत ना. आणि ही आकाशामध्ये काय आहेत, आकाशामध्येच असून ती काय आहे, आकाश काय आहे हो, सगन व अचळ आहे. आपण ऐकलंय निरूपण. म्हणून समर्थ काय म्हणतायत की हे ऐकलंय ना आपण की काय, अथवा कठीण झाली मेदनी तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन. गगन काय हो, आकाश काय हो, संपूर्ण पृथ्वीमध्ये काय आहे हो, व्यापून आहे. आपण बघा आकाशाला धरायला गेलो क्षितिजापर्यंत, जो जिकडे नजर जाईल आपण बघा ज्या ठिकाणी उभा राहिलं पूर्ण गोल बघितलं तर काय हो, सगळीकडे आपल्याला काय दिसतं हो, आकाश काय हो, टेकलेलं दिसतं ना. आपल्याला वाटतं की आकाश तिथं टेकलेलं आहे, परंतु कुठल्याही दिशेला आपण गेलो तर ते आकाश सापडतं का हो आपल्याला, दूर दूर असतं. म्हणजे ते काय आहे, सर्व पृथ्वीमध्ये काय आहे हो, व्यापून आहे. याची प्रचित ऐसी असे, जे जडत्व आले तितुके नासे. आकाश जैसे तैसे असे चळणार नाही. याची प्रचित ऐसी असे. समर्थ काय म्हणतात, याची प्रचिती अशी आहे म्हणजे ह्याची प्रत्यंतर हेच की जे जडत्व पावले ते काय होते हो, नाश पावते. पण आकाश जसेच्या तसेच असते व ते काय होत नाही, हलत नाही. ह्याची प्रचिती एवढीच पहा की जे जडत्वाला येते ते काय होते, नाचते. पण आकाश जसेच्या तसेच अचळ आणि काय आहे हो, अभेद आहे. काय आहे, आकाश कसं आहे हो, अचळ आहे, अभेद आहे. आकाश काय होतं म्हणजे जे जडत्व आहे ते काय होतं, सगळं नाश पावतं. पण आकाश काय हो, जसंच्या तसंच असतं. म्हणजे आकाश काय आहे हो, अचळ आणि अभेद आहे. ते काय होत नाही, चळत नाही. वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. वेगळेपणे पहावे म्हणजे वेगळेपणाने पाहिल्यास जे ब्रह्म दिसते त्याला काय म्हणतात, आकाश म्हणतात. आणि एकरूप झाले की ते आकाशच आपोआप काय झालं हो, ब्रह्म झाले आहे. म्हणून आकाशाहून एकच पायरी पलीकडची ब्रह्माची वस्तूपासून वेगळे राहून नाही. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय बघा, वेगळेपणे पाहावे तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. म्हणजे आपण वेगळेपणानं पाहिल्यास ते काय दिसतं आपल्याला, ब्रह्म म्हणजे आकाश दिसतं. आणि एकरूप झाले की ते आकाशच आपोआप ब्रह्म झाले आहे असं काय होतं आपल्याला जाणवतं. तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्म तयास जाना आकाश म्हणावे. तस्मात आकाश चळेना म्हणून आकाश काय होत नाही हो, हलत नाही. त्याचा भेद काय होत नाही, आपल्याला कळत नाही. भासलेले जे ब्रह्म त्याला काय म्हणावे, समर्थ म्हणतात आकाश म्हणावे. जे आपल्याला दिसतंय त्याला काय म्हणावे, आकाश म्हणावे. म्हणजे काय हो, कल्पनेला भासते ते आकाश व निराभास निर्विकल्प आहे ते काय हो, म्हणजे कल्पनेला भासते ते आकाश आणि निराभास निर्विकल्प आहे त्याला काय म्हणायचं, परब्रह्म. हे लक्षात घ्यायचंय. काय, जे कल्पनेला भासते ते काय हो, आकाश म्हणावे. आणि जे निर्विकल्प आहे
कल्पना नाही, निराभास निर्विकल्प आहे ते काय हो, परब्रह्म समजावे. वेगळेपणे पहावे तयास तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्म तयास जाना, आकाश म्हणावे. निर्गुण ब्रह्मसे भासले, कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी, निर्गुण ब्रह्मसे भासले. काय सांगितलं इथं, निर्गुण ब्रह्म आहे असा भास झाला, अशी कल्पना काय हो करू लागले असता त्याचे अनुमान करता आले, म्हणून या कल्पनेसाठीच त्याला काय म्हटलं आहे, आकाश म्हटलं आहे. कल्पनेसाठीच, म्हणजे कल्पना आपल्या कल्पनेत जे आहे त्याला काय म्हणायचं, आकाश, आणि जे निर्विकल्प आहे त्याला काय म्हणायचंय, परब्रह्म. कल्पनेसी भासे भास, तितके जाणावे आकाश, परब्रह्म निराभास निर्विकल्प. आपण आता पाहिलंय काय हो, कल्पनेत जे भासतं त्याला आकाश म्हणायचं, आणि निर्विकल्प आणि निराभास आहे त्याला काय म्हणायचं, परब्रह्म म्हणायचं. पंचभूतामध्ये वास, म्हणून बोलिजे आकाश, भूतांतरी जो ब्रह्मास, तेची गगन. पंचभूतांमध्ये वास, काय सांगितलंय, पंचभूतांमध्ये वास, म्हणजे कल्पनेला काय हो, कल्पनेला जेवढा भास भासतो तेवढे आकाश आहे असं काय करायचंय, समजायचंय. समर्थांनी सांगितले आपल्याला. आणि परब्रह्म हे कसं आहे हो, भासरहित व कल्पनारहित आहे. आता पुढचा भाग काय सांगितलाय, ते पंचभूतांमध्ये राहते म्हणून त्याला काय म्हणतात, आकाश म्हणतात. आपण पाहिले, मगाशीच पाहिलं काय हो, त्या आकाशामध्येच काय आहे, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे बाकीचे राहिलेले जे 4 आहेत पंचभूते, ती काय आहेत, त्या आकाशामध्येच काय आहेत तो समाविष्ट आहेत. म्हणजे ती पंचभूते, ती 4 पंचभूते चा वास कशामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आहे त्याला आकाश समजावं. भूतांतरी जो ब्रह्मास, तेची गगन. आणि भूतांमध्ये, या पंचभूतांमध्ये जो ब्रह्माचा अंश आहे ते पण काय आहे, आकाश आहे. प्रत्यक्ष होते जाते, अचळ कैसे म्हणावे त्याते, म्हणून या गगनाते भेदले नाही. प्रत्यक्ष होते जाते, काय सांगितले हो, प्रत्यक्ष काय, वायू, म्हणजे वायूपासून पृथ्वीपर्यंतची 4 भूते उत्पन्न होतात आणि काय होतात, लय पावतात. म्हणजे काय हो, त्यांचा काय होतो, नाश होतो. त्यांना अचळ कसं म्हणता येईल, अचळ कैसे म्हणावे त्याते, म्हणून या गगनाते भेदले नाही. म्हणून त्यांनी गगनाचा भेद केलाच नाही. लक्षात घ्या, म्हणजे वायूपासून पृथ्वीपर्यंतची जी 4 भूते उत्पन्न होतात आणि ती काय होतात, लय पावतात, म्हणजे नाश होतात, नाश पावतात. त्यांना आपल्याला अचळ म्हणता येईल का, म्हणता येत नाही. आणि म्हणून ह्या बाकीच्या राहिलेल्या 4 पंचभूतांनी आकाशाचा काय केलेला नाही, नाश कधीच करू शकत नाहीत आणि केलेलाही नाही. हे समर्थांना सांगायचंय की काय हो, जे म्हणजे जी बाकीची जी राहिलेली आहेत त्यांनी काय केलेला नाहीये, ह्याचा नाश केलेला नाहीये. पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन, तोही नासे. काय सांगितलंय समर्थांनी इथं बघा, पृथ्वी विरघळते व पाणी काय होते, राहते. प्राणी आटून, म्हणजे पृथ्वी विरघळली तर काय होतं, पाणी राहतं. परत पाणी आटून अग्नी राहतो, आणि अग्नी विजून परत काय राहतो, वायू राहतो, व तोही शेवटी काय पावतो, नाश पावतो. पण काय सांगितलंय इथं बघा समर्थांनी, पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन, तोही नासे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की बाबा, ही सर्व नासतात पण आकाश
काय होतं, जात नाही, ते प्रत्यक्ष दिसते, म्हणून आकाश काय आहे हो, अचळ आहे. लक्षात घ्या. म्हणजे काय, हे चारी जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वी विरघळून तिचं काय होतं, पाणी होतं, आणि पाणी आटलं म्हणजे अग्नीनं काय होतं, पाणी आटतं, आणि पाणी आटलं की अग्नी शिल्लक राहतो. अग्नी विजला की काय होतो, वायू शिल्लक राहतो, दूर राहतो ना, मग काय राहतो, वायू शिल्लक राहतो, आणि तोही वायू काय होतो, नाश पावतो थोड्या वेळाने. पण तसं आकाश नाही. आकाश कसं आहे हो, अभेद आहे, अचळ आहे, त्याला काय नाहीये, अखंड आहे आकाश. आकाशाला काय नाहीये, नाश नाही. मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीस आले कोणे परी. मिथ्या आले आणि गेले, काय सांगितलंय की अशा प्रकारे मिथ्या आले व गेले, आणि त्या योगे खऱ्याचा भंग झाला, ही ह्या म्हणण्याची प्रचिती यावी कशी. म्हणजे काय, आकाश काय होतं, होत नाही व जात नाही, व चारी भूते त्यात झाली व गेली, तरी आकाश काय होत नाही हो, भंगत नाही, आकाश भेदले जात नाही. तसे ब्रह्मी ब्रह्मांड भासले तरी ब्रह्म भेदत नाही, ते अखंडच आहे. समर्थांना इथं आपल्याला तेच प्रश्नाचं उत्तर द्यायचं काय, की मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीस आले कोणे परी. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय की बाबा, मगाशी जो आपण प्रश्न विचारलाय ना, की काय ब्रह्मी ब्रह्मांड भेदले, मग काय ब्रह्माचा काय होणार आहे, म्हणजे ब्रह्मी ब्रह्मांड भासले तरी ब्रह्म भेदत नाही. लक्षात घ्या. आपल्याला जरी ब्रह्मामध्ये ब्रह्मांड भासत असेल, जसं की आकाशामध्ये हे बाकीचे जे चार भूते आहेत, पंचभूते, ती आपल्याला भासतात व ती लय पावतात, परंतु त्यामुळं आकाशाला काय होतं का हो, आकाश भंगत म्हणजे आकाश भेदले जात नाही. म्हणजे या चार भूतांचा पृथ्वी, आप, आता पाहिलं ना आपण, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे चार येतात आणि लय पण पावतात, म्हणजे त्यांचा नाशही होतो. परंतु आकाशाला त्याच्यामुळे काय फरक पडतो का, आकाश कसं आहे, अखंड आहे, आकाशाला काही फरक पडत नाही. तसं समर्थ काय म्हणतात, ब्रह्मी ब्रह्मांड भासले, म्हणजे ब्रह्मामध्ये ब्रह्मांड भासलं म्हणून काय ब्रह्म भेदत नाही, ते कसं आहे, अखंडच आहे. या ओवीत समर्थांना ते सांगायचं आहे आपल्याला, की काय ब्रह्म काय मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीस आले कोणे परी. समर्थांना इथं आपल्याला ते उत्तर द्यायचं आहे. ब्रह्मे प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय तेते, ब्रह्ममूळ या जगाते करे कैसे म्हणावे, खरे कैसे म्हणावे. ब्रह्मे प्रत्यक्ष दिसते, ब्रह्मामुळं ही चार पंचमहाभूत आहेत, ते आपल्याला काय दिसतात हो, प्रत्यक्ष दिसतात. म्हणजे ब्रह्माने आपल्याला चार भूते दिसली तरी काय हो, विचार करून पाहिल्यास त्यात खरे काय आहे, ह्या ब्रह्म म्हणजे ह्या तसं हे जग पण काय आहे हो, एक भ्रमच आहे, आणि त्याला खरं कसं म्हणायचं. भ्रमे प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय तेते, ब्रह्ममूळ या जगाते खरे कैसे म्हणावे. समर्थ काय म्हणतायत की बाबा, आपल्याला ती पंचमहाभूत अनुभवता येतात, प्रत्यक्ष डोळ्यानं दिसतात, म्हणजे हे सगळं भ्रमामुळे, आपला भ्रमच आहे ना. कारण का हो, ती आपल्याला काय वाटतं ती काय आहेत, शाश्वत आहेत, परंतु ती शाश्वत आहेत का. ही जी आकाश सोडून जी बाकीची राहिलेली जी पृथ्वी, आप, तेज, वायू, ही म्हणजे ही चार जी भूते आहेत, ती आपल्याला डोळ्याला दिसली तर विचार करून पाहिलं तर काय हो, आपण विचार केला तर काय हो, ती सर्व काय आहेत, नाशिवंत आहेत. त्याप्रमाणेच हे जग आपल्याला डोळ्यानं दिसतंय, हे सर्व विश्व आपल्याला डोळ्यानं दिसतंय. अहो, अनेक देश आपण फिरून आलो, सगळं डोळ्यानं दिसतंय, बरोबर आहे, परंतु हे सर्व काय होणार आहे हो, नष्ट होणार आहे कल्पांतकाळी. म्हणजे हे वास्तव आहे का, ह्याला खरं कसं म्हणायचं. समर्थ म्हणतात, जे डोळ्याला दिसतंय त्याला खरं म्हणता येणार नाही. कारण काय हो, जे दृष्टीस दिसे ते
नासे कल्पांत काळी, समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की काय हो, आपण पण डोळ्याला कोणाला तरी दिसतोय म्हणून आपण पण काय आहे, मर्यादित आहे. सर्वजण काय आहेत, मर्यादित. मर्यादित म्हणजे काय हो, मरणाच्या यादीत. सर्वजण काय आहेत, मर्यादित आहेत. मग समर्थांना काय म्हणायचंय की बाबा मग हे जग खरं कसं मानायचं? म्हणूच शकत नाही ना. की का? कारण इथं काय आहे, खरं म्हणू शकत नाही आपण. कारण हे काय दिसतंय हे एक भ्रम आहे. ज्ञानी लोकांच्या दृष्टीने हे जग म्हणजे काय आहे हो, भ्रम आहे. त्याला खरं म्हणता येत नाही. आपण अज्ञानी आहे म्हणून आपल्याला ते काय वाटतं हो, खरंय, हेच सगळं खरंय, हेच सगळं माझं जग आहे, हेच सगळं माझं विश्व आहे. ब्रह्म शोधिता काहीच नाही, ते भेदिले कोणे काही. भ्रमे भेदिले म्हणता ठाई, भ्रमचे मिथ्या. भ्रम शोधिता काहीच नाही. भ्रम जर शोधायला म्हणजे काय सांगायचं इथं, भ्रम म्हणजे काय हे पाहिलं असता भ्रम म्हणजे काहीच नाही. लक्षात घ्या. भ्रम शोधिता काहीच नाही म्हणजे तेथे भेदिले कोणे काही, भ्रमे भेदिले म्हणता ठाई, भ्रमचे मिथ्या. म्हणजे भ्रम शोधायला गेलो तर तिथं काहीच नाही आणि तिथं भेदलं कोणी. म्हणजे अशा ठिकाणी कोणी कोणाला भेद केला, भ्रमाने भेद केला म्हणावा, तर तो भ्रमच काय आहे हो, मिथ्या आहे. लक्षात घ्या. भ्रमे भेदिले म्हणता ठाई, भ्रमचे मिथ्या. म्हणजे भ्रमानं भेदला असं म्हणायला गेलो तर भ्रमच काय आहे हो, सर्व मिथ्या आहे. भ्रमाचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले. मुळी लटके त्याने केले, तेही तैसे. भ्रमाचे रूप मिथ्या झाले. काय सांगितलंय? भ्रमाचं रूप खोटं ठरल्यानंतर मग त्यानं भेद केला असं कुशाल म्हणावं. समर्थ काय म्हणतात, भ्रमाचं खोटं रूप ठरल्यानंतर मग त्यानं भेद केला असं खुशाल म्हणावं. मूळचे जे लटके त्याने केले, तेही तसेच लटके. म्हणजे काय? आता ज्यानं भ्रमानं जर म्हणलं असेल तर ते भ्रमरूपच ना सगळे. म्हणजे जे लटके, जे मूळचे जे लटके त्यांनी केले तेही तसेच लटके. म्हणजे त्यांचं ऐकून दुसऱ्याने केलं तरी तेही काय हो, त्यांच्याच प्रमाणे झाले ना. लटक्याने उदंड केले, तरे आमुचे काय गेले. केले म्हणताच नातिले, शहाणे जाणती. लटक्याने उदंड केले. मग समर्थ काय म्हणतात, भ्रमाचे रूप खोटं ठरल्यानंतर म्हणजे भ्रमाचं रूप खोटं ठरल्यानंतर मग त्यानं काय भेद केला तर काय होतो, खोटा ठरणार आहे ना. तसं लटक्याने पुष्कळ केले म्हटले तरी त्यात आमचे काय गेले. लटक्याने केले असे म्हणता क्षणीच ते कसं झालं, खोटे असे. म्हणजे हे लटक्यानं केले असं सांगितलं एखाद्याला तर काय हो, शहाणी माणसं ते खोटं समजतात ना. हे समर्थांना सांगायचंय. म्हणजे हे कुणीतरी लटक्यानं संशय भरून ठेवलेला आहे अंतरी, आणि त्या संशयाला शहाणी लोक, जे ज्ञानी लोक आहेत ते काय समजणार, हे सगळं खोटं आहे. त्याला लटक्याला लटकच समजणार ना. त्याचं खरं, त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार आहे? कोणी ठेवू शकत नाही ना. लटक्यावरती विश्वास कोण ठेवणार आहे? शहाणे ठेवणार आहेत का? शहाणे जाणतात की काय हो, हे सगळं लटक्यानं केलेलं आहे. मग आपलं काय जातंय त्यात? करा, खुशाल करा, काय करायचंय ते करा. कारण का हो, त्यांनी जे काय केलेलं आहे ते सर्व खोटं आहे हे कोण जाणतं? जे ज्ञानी आहेत ते काय होतात, जाणतात की बाबा हे सर्व कुणी केलेलं आहे. लटक्यानं हे सगळं आपल्या अंतरी संदेह निर्माण केलेला आहे. बघा, संदेह निर्माण करतात, पण तो संदेह पण काय आहे, खोटा आहे. त्या संदेहाचं काय केलं पाहिजे, आपण निवारण केलं पाहिजे. कारण का हो, संदेह देखील काय आहे हो, खोटाच आहे ना. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, कुणी काय लिहून ठेवलेलं असेल, आपण वाचतो बघा. इथं भाग काय सांगायचं आहे बघा. समर्थ काय म्हणतात की जाऊ नये तेथे जावे, परिविवेकी असावे. म्हणजे जाऊ नये तेथे जावे, परिविवेकी असावे. बाबा, दासबोध ग्रंथ आपण आता श्रवण केलाय, बरोबर आहे.
आपण इतरही ग्रंथ श्रवण करतो बघा. आपल्या घरी काय असतात, भाग असतात की जेणेकरून आपल्याला काय कीर्तन वगैरे ऐकायला मिळतं, मोबाईलवरती ऐकायला मिळतं. पण समर्थांनी काय सांगितलंय की बाबा ऐका. का हो, आपण मोबाईलवरती काही पाहत असतो ना, वाईट पाहत असतो. म्हणजे डोळ्याला काय ते सतत काय बघत असतो, रील बघत असतो. मग त्यात काय सगळ्या सात्विकच रील असतात का हो? मग समर्थ काय म्हणतात, काय पाहावं ह्याला विवेक असावा. म्हणजे कितपत काय करायचं, विवेकानं पाहायचं सगळं काय करायचं. समर्थ म्हणजे आपला विश्वास कोणावरती पाहिजे, सद्गुरू वचनावरती विश्वास पाहिजे. अनेक शास्त्राचं पठण म्हणजे तिथं सांगितलंय बघा, अनेक शास्त्राचं पठण करून काय होते हो, माणसाला काय होतो, संदेह निर्माण होतो. म्हणून काय करायचं, समर्थ म्हणले श्रवण करा, परंतु त्यातून काय घ्यायचं व सार घ्यायचं. प्रत्येक ग्रंथामधून काय घ्यायचं, फक्त सार घ्यायचं. आसाराच्या नादाला लागायचं नाही. आपल्याला पटल तेवढंच घ्यायचं. जे आपल्याला पटत नाही तिथं म्हणायला जायचं नाही कोणाला की बाबा तुमच्या असं का सांगितलं, तसं का सांगितलं. ते त्यांना जे रुचेल, त्यांना जे पटेल ते काय करणार आहेत, ते सांगणार आहेत. आपण काय करायचं, विवेकातून ऐकायचं. ऐका, कारण का हो, ऐकल्यानं काय होतो, कार्यभाग बदलतो. म्हणून समर्थ नेहमी आपल्याला सांगतात की बाबा जे जे चांगलं असेल ते निश्चित ऐका. कारण का हो, आपण जर मोबाईलवर जर नाही बघितलं बाकीचं मोबाईलवर ग्रंथाचं श्रवण नाही केलं तर आपण बाकीचा मोबाईल बघायचं राहणार आहे का हो? आपण सतत बघतच राहणार आहे ना. मग त्यापेक्षा आपल्या हातून काय घडतंय हो, आपल्या म्हणजे सर्व इंद्रियाकडून काय घडतंय, आपला आपण शोधायचं आहे. समर्थ काय म्हणतात, शोधायचं आहे. सर्व नश्वरच आहे, हे सर्व काय आहे, नाश पावणार आहे कल्पांत काळी. परंतु ज्ञान घेऊन जायचं आहे. जे काय असेल अज्ञानाचं काय करायचं, खंडन करायचं आहे. त्यासाठी समर्थाने आपल्याला आठवड्याचं श्रवण दिलेलं आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, सार ते घ्यायचंय, असार ते जाणून त्यागायचंय. का हो, कारण एखाद्याला एखादा भाग पटत नाही, एखाद्याची भाषा आवडत नाही, एखाद्याचं बोलणं आवडत नाही. अरे भाषा बोलणं हे काय आहे हो, प्रत्येकाच्या जसा देश तसा वेश. म्हणजे काय, जशी पुण्याला भाषा असेल तशी सोलापूरला असू शकते का हो, नाही ना. म्हणून समजून घ्यायचं आपल्याला भाग काय मिळतोय, हे काय करायचं आहे, आपल्याला फक्त समजून घ्यायचं. आपल्याला बाकीचं काय आहे का. म्हणजे काय सांगितलं येतं, लटक्याने उदंड केले तरी आमुचे काय गेले, केले म्हणताच नातीले शहाणे जाणती. म्हणजे एखाद्यानं काय लिहून ठेवलं, काय हे करून ठेवलं तरी समर्थ काय म्हणतात, ते कोणी लिहिलंय, लटक्यानं लिहिलंय हे शहाण्याला माहीत आहे, म्हणून त्यांना काय फरक पडत नाही. सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य, मती सारिका मती प्रकाश अंतरी वाडे. सागरामध्ये खसखस काय हो, समुद्रात खसखसीचा दाना म्हणजे खसखस किती असते हो, एकदम सूक्ष्म असते. तशाप्रमाणे परब्रह्मामध्ये दृश्य आहे. म्हणजे बुद्धी वाढवावी तस तसा बुद्धीचा प्रकाश अंतकरणात पडत जातो. म्हणजे काय समर्थांना म्हणायचं हो, सागरात खसखस तसे परब्रह्मी हे दृश्य ब्रह्मांड आहे. लक्षात घ्या, आपल्याला सागरामध्ये जशी खसखस आहे तसं हे ब्रह्मांड, आपल्या डोळ्याला जे ब्रह्मांड दिसतंय ते त्या परब्रह्मामध्ये खसखशीप्रमाणे आहे, असं समर्थांना सांगायचंय. थोडक्यात काय आता मोठा समुद्र आहे, त्यामध्ये खसखस किती दिसल हो, सूक्ष्माहून सूक्ष्म. मग खसखसीचा एक दाना जेवढा असतो तेवढं परब्रह्मामध्ये हे दृश्य ब्रह्मांड आपल्यासाठी आहे, असं समर्थांना सांगायचंय. मग ते परब्रह्म केवढं असेल विचार करा. मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कविट जैसे. मती करिता विशाळ काय सांगितलंय हो, बुद्धी जर विशाल केली, वाढवली तर ती आकाशाचे काय हो आकलन करू लागते. मग तिला हा ब्रह्मांड गोल कवटाप्रमाणे दिसू लागतो. लक्षात घ्या, म्हणजे बुद्धी विशाल करणे म्हणजे काय हो, ज्ञान जिथून मिळेल तिथून ज्ञान घ्यायचं सतत.
आसार घ्यायचा नाही, सार घ्यायचं समर्थांनी सांगितलंय. मग आपल्याला कवटाप्रमाणे हे ब्रह्मांड भासेल. म्हणजे मती करिता विशाळ, कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कविट जैसे. म्हणजे कवटाचं बघा, फळ असतं कवटाचं. समर्थ काय म्हणतात, ज्ञान जर वाढलं, तुमचं ज्ञान वाढलं तर तुम्हाला काय हो, हे ब्रह्मांड कवटाप्रमाणे भासेल. एवढी बुद्धी तुमच्याकडं, एवढी बुद्धी वाढवा, चांगलं ते घ्या, श्रवण करा, अखंड श्रवण करा, चांगलं ते सार ते घ्या आणि आपल्या बुद्धीमध्ये काय करा, प्रचंड वाढ करा. कारण का हो, बुद्धी वाढली, माणसाला बुद्धी मिळाली. कारण का हो, समजत नाही लवकर, म्हणून सतत आपल्याकडे दिलंय. आता हातामध्ये आहे आपल्या यंत्र, की आपल्याला काय होतं हो, सगळ्या गोष्टी. मग चांगलं ते बघावं ना समर्थ, चांगलं ते बघावं. कारण बॅलन्स मारायला तेवढा मारतोयच आपण. मग समर्थ काय म्हणतात, जे डोळ्याला चांगलं असेल, कानाला चांगलं असेल ते बघा ना, सार घ्या. आणि त्या सारामध्ये ज्ञान, खूप काही ज्ञान, म्हणजे खूप असं ज्ञान आपण या एका मोबाईलमधून घेऊ शकतो. परंतु आपला वेळ कशात जातोय हो, सगळा रील बघण्यामध्ये. म्हणजे काय हो, अखंड आपण काय बघत असतो, काही बघत असतो. मग जे चांगलं आहे, म्हणजे आपल्या हातात आहे ना, की ज्ञान मिळवायचं. काय आहे, आपल्या हातात आहे. अखंड आपण ज्ञान मिळवू शकतो. एवढा ज्ञानाचा स्रोत हे काय आहे, उपकरण आहे. म्हणून काय सांगतात समर्थ, मती करिता विशाळ. म्हणजे बुद्धी काय करायची, ज्ञानाने मोठी करायची. अखंड काय करायची, ज्ञानानं मोठी करायची. मग ज्या वेळेस आपल्याला कळेल की काय हो, आपली बुद्धी काय झाली, विशाळ झाली, त्यावेळेस आपल्याला हे सगळं ब्रह्मगोळ काय हो, कवटाप्रमाणे भासेल. कवटाप्रमाणे काय होईल, भासेल. वृत्ती त्याहून विशाळ, करिता ब्रह्मांड बदरी फळ, ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. वृत्ती त्याहून विशाळ, वृत्ती त्याहून विशाळ म्हणजे काय हो, वृत्ती आपली काय आहे, त्यापेक्षाही काय आहे, त्यापेक्षा म्हणजे वृत्ती म्हणजे बुद्धी वाढवल्यास ब्रह्मांड आपल्याला काय दिसते हो, बोरा एवढं दिसतं. आणि शुद्ध ब्रह्माकार झाल्यावर काहीच नाही असं काय होतं हो, दिसून येतं. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, आपल्याकडची जी हवा आहे, आपल्याकडचं जे काय आहे हो, अखंड. म्हणजे मोबाईल बघू नका असं समर्थ कधीच सांगितलं नाही आपल्याला, कधीच नाही. कारण का हो, ज्ञानाचं भांडार आहे यामध्ये, अखंड ज्ञान दिलेलं आहे. आपल्याला पाहिजे ते ज्ञान आपण या एका म्हणजे घर बसल्या आपल्याला सगळं जग आपण फिरून येऊ शकतो. या उपकरणाद्वारे आपण काय करतो, सगळ्या जगाचं काय करू शकतो, भ्रमण करू शकतो. म्हणून समर्थ काय म्हणतात, ज्या वेळेस आपल्याला अखंड श्रवण जर आपण केलं, हळूहळू आपल्या बुद्धीमध्ये काय होणार आहे हो, अखंड ज्ञान वाढत जाणार आहे. मग कवटाचं फळ बोरा एवढं वाटणार आणि नंतर काहीच नाही. म्हणजे काय हो, हे सर्व नाश पावणार आहे. ह्या गोष्टीचे काय होणार आहे, आपल्याला साक्षात प्रचिती येणार आहे. त्यावेळेस आपल्याला खरं ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात काय, वासुकेसू करत बसायचं. म्हणजे एक ते आजोबा काय झालेले हो, आजोबांनी आयुष्यभर कधीच देवाचं नाव घेतलेलं नसतं. आणि मरताना आजोबा काय करत होते, वासू केसू. सगळ्या घरातल्यांना वाटलं की काय हो, मरता क्षणी आजोबांना काय, आता आजोबा नाव घेतायत, वासुदेव केशवाचं नाव घेतायत, किती चांगलं आहे हे. आता म्हणजे आजोबा पार शेवटच्या घटकेला आलेले होते. परंतु काय झालं, त्यांच्यात एक कळीत नातू होता. आणि तो नातू खूप हुशार होता, खूप ज्ञानी होता. आणि त्यानं पाहिलं की आजोबा वासुकेसू म्हणतायत, परंतु आजोबांची नजर कुठे, कोपऱ्यामध्ये. मग त्यानं पाहिलं तर काय हो, तिथं वासरू केरसुनी खात असतं. आणि मग तो काय करतो, वासराच्या तोंडातून केरसुनी काढतो. त्या क्षणी ते आजोबा वासू केसू म्हणायचं बंद करतात. आणि त्यांनी ते बंद केल्यानंतर
सर्व घरच्यांना कळतं की आजोबा वासू केसू म्हणत नव्हते, तर ते काय म्हणत होते, वासरू केसुनी खातंय बघा. म्हणजे म्हणजे शेवटच्या क्षणी मृत्यूपूर्वी ते काय सांगत होते, वासरू केरसून खातंय ते बघा. पण देवाचं नाव कधी घेतलं नाही. म्हणजे अखंड कशात अडकले हो, संसारात प्रपंचात अडकले. म्हणजे काय सांगायचंय, वासना अडकली ना तिथं, त्याच्यामध्ये वासना अडकली त्या प्रपंचामध्ये, परमार्था म्हणजे प्रपंचामध्ये संसारामध्ये काय अडकली, वासना अडकली आणि परमार्थ कधी केलाच नाही. मग जर परमार्थ केला असता तर त्या किरसुनीचं वाईट वाटलं नसतं. हे समर्थांना सांगायचंय की बाबा वृत्ती त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड भद्री फळ ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. म्हणजे काय, ज्या वेळेस आपल्याला परमार्थी ज्ञान होतं, अंतरी आपल्याला परमार्थाचं ज्ञान होतं, त्यावेळेस आपल्याला काय होतं, कळून येतं की काय हो, हे काहीच नाही. काय आहे हो, एक परब्रह्म सर्व आहे. हे काय होतं, ज्ञानाने जाणीव होते आपल्याला. आपण विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला मग ब्रह्मगोळ देखिला वटबीज नाये. आपण विवेक विशाळला म्हणजे काय, आपण विवेकानं काय झाला, आपण विवेकाने वाढला, मर्यादेच्या बाहेर गेला, म्हणजे त्याला वडाच्या बीजा एवढे ब्रह्मांड दिसते. कमी कमी होत चाललंय, लक्षात घ्या. होता त्याहून विस्तीर्ण वटबीज कोटी प्रमाण आपण होता परिपूर्ण काहीच नाही. त्याहून विशाळ झाल्यास वटबीजाच्या कोट्यांश ब्रह्मांड दिसू लागेल आणि आपण केवळ परिपूर्ण ब्रह्माकार होताच, ब्रह्मांड म्हणून काहीच नाही असे होईल. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय हो, आपल्याला जसं जसं ज्ञान होईल तसं आपल्याला काय हो, हे दृश्य जे दिसतंय ते सगळं नाशवंत आहे या गोष्टीची जाणीव होईल आणि आपण काय होऊ, त्यातून अलिप्त 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 होत चाललोय. हेच समर्थांना सांगायचं, आपण काय होत चाललोय हो, अलिप्त अलिप्त होत चाललोय. म्हणजे लहान 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 सूक्ष्माहून सूक्ष्म आपल्याला ब्रह्मांड दिसायला लागले. म्हणजे काय हो, आपण त्या विवेकानं आपण काय हो, त्या दृश्य जगातून काय व्हायला लागलोय, मुक्त व्हायला लागलोय, अलिप्त व्हायला लागलोय. आपण ब्रह्मे लहानाळला केवळ देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे. आपण ब्रह्मे लहानाळला म्हणजे काय की त्या हे ब्रह्माने आपण लहान झाला, केवळ देहधारी बनला, मग त्याच्या बुद्धीला ब्रह्मांडाचे आकलन कसे होईल. आपण भ्रमे लहान देहधारी झालो म्हणून ब्रह्मांड कवळत नाही. लक्षात घ्या, आपण लहान देहधारी झालो म्हणून काय हो, ब्रह्मांड लहान झालो. म्हणजे ब्रह्मांड खूप आपल्या दृष्टीने खूप लहान झालं तर आपण त्याला कवटाळून बसत नाही. वृत्ती ऐसी वाढवावी पसरून नाहीच करावी पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे. वृत्ती ऐसी वाढवावी, समर्थ म्हणतात बुद्धी वाढवा. म्हणजे वृत्ती बुद्धी अशी वाढवावी की पसरता पसरता ती काय होईल, नाहीशी होईल. पूर्ण ब्रह्माला तिने म्हणजे चारी बाजूनी व्यापून टाकावे इतकी ती काय करावी, विशाल करावी. म्हणजे वृत्ती वाढवीत वाढवीत अमर्याद वाढवावी व वाढवून नाहीशी करावी व पूर्ण ब्रह्मास काय व्हावी, पुरवावी. जव एक सुवर्ण आणिता तेने ब्रह्मांड मडविता कैसे होईल ते तत्वता बरे पहा. काय सांगितलंय, जव एक सुवर्ण आणिता, एक गुंजभर सोनं किंवा सोन्याचा एक छोटासा पत्रा घेऊन त्यानं सर्व ब्रह्मांड मडवू म्हटलं तर कसं होणार आहे, ह्याचा नीट विचार करा. समर्थ काय म्हणतात की बाबा छोटासा पत्रा घेऊन ब्रह्मांड मडवीन असं म्हणणं कितपत योग्य आहे, आणि आपण असं ब्रह्मांड मडवू म्हटलं तर कसं होईल, ह्याचा नीट विचार करा. वस्तू वृत्तीस कवळे तेने वृत्ती फाटून वितुळे निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा. काय समर्थांना सांगायचंय, वस्तू वृत्तीस कवळे, वृत्ती परमात्मा वस्तूचे आकलन म्हणजे काय करते, आकलन
करू गेल्यास वृत्तीला काय होत नाही हो, ब्रह्माचं आकलनच होत नाही. त्यामुळं वृत्ती काय होते, फाटून लीन होऊन जाते आणि मग निर्गुण आत्माच काय होतो, जसाच्या तसाच उरतो. म्हणजे काय हो, वस्तू वृत्तीला कवळते व वृत्ती फाटून जाते, लीन होते व नंतर काय हो, निर्गुण आत्माच उरतो ना. समर्थाला काय म्हणायचंय की आपली जशी जशी बुद्धी वाढत जाते, जसं जसं आत्मज्ञान अंतरी येत जातं, तसं आपली काय होते हो, बुद्धी वाढत जाते आणि काय होतं हो, आपल्याला ज्ञान येतं आणि ज्ञान आल्यानंतर आपला देह म्हणून उरतच नाही. मग राहतं काय हो शिल्लक, ते निर्गुण परब्रह्म. हे समर्थांना सांगायचं. ज्ञान घ्या, कुठून मिळतंय, कसं मिळतंय, समर्थ आपल्याला देतायत ते प्रत्येक ज्ञान घ्यायचंय, आपण अंतरी लावून घ्यायचंय ज्ञान. आणि ते एवढं ज्ञान घ्यायचंय की त्या परब्रह्माशी आपण काय झालं पाहिजे हो, एकरूप झालं पाहिजे. म्हणजे शून्याहून शून्य व्हायचं. समर्थ लहानाहून लहान होत 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 हे सगळं विषय विकारातून काय हो सुटायचंय. आणि नंतर काय व्हायचंय हो, आपल्याला काय व्हायचंय यातून. म्हणजे समर्थ काय म्हणतात, आपण नाही उरलो तरी काय उरतं, शिल्लक काय राहतं. आता आपण सर्व त्या परब्रह्माच्या चरणावर वाहिलं, आपला देह राहिला नाही तरी शिल्लक काय राहतंय हो, परब्रह्म, तो निर्गुण आत्मा शिल्लक राहतो ना. हे समर्थांना सांगायचंय. वस्तू वृत्तीस कवळे, तेने वृत्ती फाटून वितळे, निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की फक्त आपली जरी वृत्ती म्हणजे ज्ञान होऊन आपला देह असून नसल्यासारखी ज्यावेळेस आपल्याला जाणीव होते, त्यावेळेस शिल्लक काय राहतं हो, फक्त तो निर्गुण परब्रह्म शिल्लक राहतो. आणि ही जी अवस्था आहे ती कधी निर्माण होते, अखंड ज्ञान घेतल्यानंतर. येते फिटली आशंका, श्रोते हो संदेह धरू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. काय सांगतायत समर्थ, येथे फिटली आशंका, येथे शंकेचे निरसन झाले असं समर्थ सांगतायत की श्रोत्यांनो, येथे संशय धरू नका. अजून शंका असेल तर नीट विचारपूर्वक पहा. समर्थ काय सांगतात, अजून जरी तुमच्या संदेह गेला नसेल, परब्रह्माविषयीचा संदेह जरी गेला नसेल तरी काय करा. समर्थ म्हणतात की नीट विचार करून पहा, नीट विचार करून पहा. विवेके तुटे अनुमान, विवेके होय समाधान, विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे. विवेके तुटे अनुमान, विवेकानं काय होणार आहे हो, अनुमान नाहीसे होऊन समाधान होते व आत्मनिवेदन होऊन मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे काय हो, विवेकानं काय होतं व अज्ञान आपलं नाहीसं होतं. विवेक म्हणजे काय हो, विषय वेगळे करणे, दुसरं काय नाही. विवेक याचा अर्थ काय, विषय वेगळे करणे. आणि एकदा विषय वेगळे झाले की काय होतं हो, समाधान होतं. अंतरी काय होतं, समाधान होतं. आणि आत्मनिवेदन, आपलं आत्मनिवेदन परमेश्वराच्या चरणी जातं आणि आपल्याला काय प्राप्त होतो, मोक्ष प्राप्त होतो. केली मोक्षाची उपेक्षा, विवेके सारिले पूर्व पक्षा, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे. केली मोक्षाची अपेक्षा, मोक्षाची उपेक्षा करून विवेकाने पूर्वपक्ष उडविला, त्या योगे सिद्धांत वस्तू जो आत्मा तो काय आला, प्रचितीस आला, त्याला आता प्रमाण नको. म्हणजे काय समर्थ म्हणतात, मोक्षही काय गेला व पूर्वपक्षात गेला व सिद्धांत रूप आत्मा प्रत्यक्ष झाला. आता प्रत्यक्षाला प्रमाण कशाला. आता तर कळलं ना. समर्थ काय म्हणतात, आता तरी कळलं का नाही तुम्हाला, प्रमाण देऊन तुम्हाला उदाहरणं देऊन आता तरी कळलं ना की काय सिद्धांत रूप आत्मा म्हणजे हा काय आहे, प्रत्यक्ष. म्हणजे आपल्याला माहितीच आहे शिल्लक काय राहतो, प्रत्येक आलेला मनुष्य जाणारच आहे, यात काय शंका नाही. कितीही कोणीही असेल, आपण सर्वांनी जन्म कुठं घेतलाय व मृत्यू लोकामध्ये घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला जाणे आहेच, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, आपल्याला जावं लागणारच आहे असं समर्थ सांगतायत. मग एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जो
परब्रह्म स्वरूप मोक्ष म्हणजे काय हो, तो परब्रह्म स्वरूप आत्मा आपला जो आहे तो परब्रह्माशी काय व्हायला पाहिजे, तोपर्यंत एकरूप व्हायला पाहिजे. आणि तो एकदा एकरूप झाला की त्याला प्रमाण कशाला पाहिजे तुम्हाला, असं समर्थांना सांगायचं. एकदा एकरूप झाल्यावर त्याला प्रमाण कशाला पाहिजे. हे प्रचितीची उत्तरे कळती सारासार विचारे, मनन ध्यासे साक्षात्कारे पावन होईजे. हे प्रचितीची उत्तरे, ही सर्व काय आहे, अनुभवाचे. प्रचिती म्हणजे काय हो, हे सगळं अनुभवाचं बोल आहे. समर्थ म्हणतात हे जे सांगतोय मी तुम्हाला हे सगळं काय आहे, अनुभवाचे बोल आहेत. सारासार विचार केल्यास, तुम्ही जर सारासार विचार केला तर हे तुम्हाला कळेल. आणि त्या नुसतं कळणार नाही, म्हणजे सारासार विचार केला म्हणून लगे कळत नाही. त्या सारासार विचाराचं मनन केलं पाहिजे. आणि मनन करून काय केलं पाहिजे, निधिध्यास केल्यास आपल्याला काय होणार आहे, त्या परब्रह्माचा साक्षात्कार होईल. आणि आपण काय होईल हो, विचाराने मनन ध्यासाने काय होईल, आपल्याला साक्षात्कार होईल त्या भगवंताचा. आणि आपल्याला काय मिळेल हो, मोक्ष मिळेल. मोक्ष म्हणजे काय, आपण त्या परब्रह्माशी एकरूप होऊ. म्हणजे ब्रह्मास ब्रह्मांडाने आपण आता ह्या काय बघितलं श्रोत्या, म्हणजे सुरुवात काय आहे हो या समासाची, की ब्रह्मास ब्रह्मांडाने कसे भेदले, हा काय होता श्रोत्याचा प्रश्न होता. आणि ह्या प्रश्नास समर्थांनी काय उत्तर दिले, की ब्रह्मांडास लटके त्याने सत्य ब्रह्माचा भेद कसा होईल. ब्रह्मांडच लटके आणि त्याने सत्य ब्रह्माचा भेद कसा होईल. म्हणजे समर्थ काय सांगतात तिथं आपल्याला, बहिरंग साधनापेक्षा, म्हणजे जे आपल्याला बाह्य रूपाने जे साधनं दिसतात त्याच्यापेक्षा अंतरंग साधनाने अंतर्निष्ठ होण्यातच व निर्गुण ब्रह्मानुभव घेण्यातच जन्माची काय आहे हो, खरी सफलता आहे. म्हणजे बाह्यात्कार पुष्कळ केला त्याने लौकिक वाढेल, म्हणून अंतर्निष्ठाची योग्यता आली पाहिजे. आपल्यामध्ये काय आलं पाहिजे हो, अंतर्निष्ठ. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, की वरवरचं साधनं, म्हणजे वरवरचं साधनं दाखवून करण्यापेक्षा अंतरंगात एकदा झाकून बघा. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, अंतरी बोध घ्या, त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे, ज्ञान होईल. आणि त्या ज्ञानामुळं तुम्हाला काय होणार आहे हो, मोक्ष प्राप्त होईल. म्हणजे सारासार विवेक बुद्धीने काय करा, समर्थ म्हणतात की ज्ञान घ्या आणि अंतरंगात ज्ञान घ्यायला सुरुवात करा. आजपासून काय करा, अंतरी ज्ञान, अंतरी बोध, विवेक म्हणजे सारासार विचार आंतरिक घेण्यास काय करा, सुरुवात करा. जेणेकरून आपल्याला काय होईल, ते खरं परब्रह्म कळेल. आणि आपल्याला काय होईल हो, आपल्या आत्मनिवेदनाची पूर्ती होऊन आपल्याला काय मिळेल, मोक्ष मिळेल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे संदेह वारणाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.